जय नरहरी। आज सोनार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नरहरी महाराज यांची पुण्यतिथी, सायुज्य सोहळा व हरिहर ऐक्य दिन। समाज बांधवांनो, आज आपणास नवीनच 3 शब्द ऐकायला मिळाले असतील। सर्वप्रथम मी म्हटलं पुण्यतिथी, सायुज्य सोहळा व हरिहर ऐक्य दिन। तर आपणास माहिती आहे की नरहरी महाराज हे सोनार समाजाचे आराध्य दैवत होते आणि ते विठ्ठलाचे परम भक्त होते। त्यांनी देवा तुझा मी सोनार हे गीत गायले आणि पंढरपुरामध्ये कुठेतरी एका शाहूकाराची सोन्याचा करदोडा बनवून ते विठ्ठलाच्या कमरेवर चढविलं एवढं, आणि ह्यापेक्षा काही ज्या सुलभ गोष्टी होत्या त्या आपल्याला व समाजाला माहिती आहे। त्या व्यतिरिक्त नरहरी महाराजांचे कार्य काय होते हे अनेक समाज बांधवांना माहिती नाही। समाज बांधवांनो, पंढरपुरात साक्षात पांडुरंग हे अवतरले आणि त्यांनी ह्या देशात, ह्या राज्यात जो जातीभेद फोफावला होता तो जातीभेद नष्ट करण्याकरिता सर्व समाजाच्या संतांना एकत्र आणलं। त्यांच्यावर अतोट असे प्रेम दाखवून त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या लीळा घडवून आणल्या। मात्र आपले सोनार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नरहरी महाराज हे एकमेव असे संत होऊन गेले की त्यांच्या जन्मच मुळी ह्या आपल्या संपूर्ण भारतात शैव आणि वैष्णव ह्या 2 पंथामध्ये जो भेदभाव चाललेला होता, शिवपंथीय आणि विठ्ठलपंथीय याच्यात जो भेदभाव चाललेला होता, हा भेदभाव नष्ट करण्यासाठी या पृथ्वी तलावावर जणू पंढरपुरात साक्षात नरहरी महाराज यांचा जन्म झाला। नरहरी महाराजांच्या जन्माची कहाणी सुद्धा अनेकांना माहिती आहे, अनेकांना माहिती नसेल। नरहरी महाराजांचा जन्म अच्युत बाबा व सावित्री आई यांचे पोटी झाला। अच्युत बाबा आणि सावित्री आईच्या लग्नानंतर अनेक वर्ष त्यांना अपत्य झालेलं नव्हतं। नरहरी महाराजाचे वडील अच्युत बाबा हे कट्टर शिवभक्त असले तरी सावित्री आई ह्या शिवभक्ती आणि विठ्ठल भक्तीकडे सुद्धा त्यांचे मन वेधले होते। त्याचमुळे त्यांनी अनेक नवस केल्यानंतर साक्षात परब्रह्म संत शिरोमणी नरहरी महाराज यांचा जन्म झाला आणि त्यांच्या जन्माने जो अनेक वर्ष हर आणि हरीचा, शैव आणि वैष्णवाचा जो वाद सुरू होता, तो वाद संपुष्टात आणण्याचे कार्य नरहरी महाराज यांचे रूपास झाले। आपणास माहिती आहे की साक्षात पांडुरंग व भगवान शंकराने नरहरी महाराज यांच्या माध्यमातून एक लीळा घडवून आणली। नरहरी महाराज शिवभक्त होते, पंढरपुरात साक्षात पांडुरंगाचे वास्तव्य होते, तरी सुद्धा नरहरी महाराज पांडुरंगाचे दर्शन घेत नव्हते, मंदिरात जात नव्हते। आणि ही शैव आणि वैष्णव पंथ एकच असल्याची लीळा पांडुरंगांना आणि भगवान शंकरांना नरहरी महाराजाच्या हातून घडवून आणायची असल्यामुळे त्यांनी एक लीळा रचली आणि
त्या शहरालगत एक शाहूकार होते. त्या शाहूकाराला त्यांनी नरहरी महाराजाकडे पाठविले. नरहरी महाराजांच्या हाताने करदोडा बनवून तो चढवून देण्यासाठी नरहरी महाराजांना साक्षात मंदिरात बोलावले. ह्या लीळा आपणास माहीतच आहे. परंतु पुण्यतिथी, सायुज्य सोहळा व हरिहर ऐक्य दिन असे आपण विविध 3 नाव का घेतो? पुण्यतिथी ही कोणते संत हा देह इथे सोडून गेले किंवा समाधी घेतली त्या संताची पुण्यतिथी साजरी करतात. आपल्या ह्या महाराष्ट्रात जेवढेही संत होऊन गेले त्या प्रत्येक संतांनी एका वयोमर्यादेपर्यंत आपली भक्ती आणि श्रद्धा देवावर दाखवली आणि त्यानंतर त्यांनी हा देह सोडण्यासाठी समाधी घेतली. मात्र साक्षात एकमेव संत शिरोमणी नरहरी महाराज असे होते की त्यांनी समाधी घेतली नाही. त्यांना जेव्हा हा देह सोडायचा होता तेव्हा ते साक्षात विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन विठ्ठलांसोबत बोलले आणि विठ्ठलाला म्हटलं, हे पांडुरंगा, आता मला आज्ञा दे. आणि असे म्हणून त्यांनी विठ्ठलाला म्हटलं की मला माझा हा देह तुझ्या देहात अर्पण करायचा आहे. आणि विठ्ठलाकडून तशी परवानगी घेऊन विठ्ठलाला एक वचन मागितलं की जेव्हा कोणी भक्त तुझ्या कमरेला स्पर्श करेल तेव्हा त्या स्पर्शात मी जाणवेन, असं मला आशीर्वाद दे. म्हणून बोलता बोलता नरहरी महाराजांनी आपला देह हा साक्षात पांडुरंगाच्या शरीरात अर्पण केला. म्हणजेच एकमेव संत असे आहेत की ज्यांनी आपला देह भगवंताच्या शरीरात अर्पण केला, म्हणजे समाधी घेतली नाही. म्हणून अनेक वाद हे आपल्या समाजामध्ये आहेत की संत शिरोमणी नरहरी महाराज यांची पुण्यतिथी आपण साजरी करू नये, तर त्यांनी आपला देह त्याच्यात अर्पण केला म्हणून हा दिन सायुज्य सोहळा म्हणून अर्पण करावे. ह्याच दिवशी देवाने शैव आणि वैष्णव एकच आहेत, हरी आणि हर एकच असल्याची प्रचिती संपूर्ण जगाला करून दिली. म्हणून हा दिवस हरिहर ऐक्य दिन म्हणून साजरा करावा. तरी असो, आपल्या समाजात संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर भारतातील अन्य राज्यात सुद्धा संत शिरोमणी नरहरी महाराज यांची पुण्यतिथी, सायुज्य सोहळा, हरिहर ऐक्य दिन म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी साजरा केला जातो. आज गावागावात संत शिरोमणी नरहरी महाराज यांचे मंदिर झाले असून त्या मंदिरात समाज भवन निर्माण झाले आणि अनेक शहरामध्ये मोठमोठ्या चौकाला संत शिरोमणी नरहरी महाराज यांचे नाव देण्यात आले. भव्य स्मारक व पुतळे आज संपूर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या अनेक बाहेर राज्यात उभारण्यात येत आहे. ही आपल्या समाजासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. त्याचप्रमाणे सोनार समाज हा अनेक वर्षापासून राजकीय दृष्ट्या मागे होता. मात्र आज समाज नरहरी महाराज यांचे छत्रछायाखाली एकत्र आल्याने राजकीय क्षेत्रात सुद्धा सोनार समाजाला मोठं यश मिळत आहे. कुठे सोनार समाजाचे महापौर, नगराध्यक्ष, नगरपंचायत किंवा महानगरपालिकेत नगरसेवक, सरपंच, ग्रामपंचायत मध्ये सदस्य मोठ्या प्रमाणात समाजाच्या ऐक्यामुळे निवडून येत आहेत आणि प्रत्येक गावात, शहरात संत शिरोमणी नरहरी महाराज यांचे मंदिर बनत आहेत. समाज एकत्रित झाल्यामुळे समाजाच्या शाखाभेद, पोट शाखा ह्या नाहीशा झाल्या असून प्रत्येक पोट शाखेत रोटी बेटी व्यवहार घडून येत आहेत. ही सुद्धा समाजासाठी एक अभिमानाची बाब आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण राज्यात सर्व समाजाला अभिमान वाटावा असा आहे. धुळे शहरात आपले समाजाचे महापौर निवडून आले आणि त्यांनी
भव्य असे नरहरी महाराजाचे स्मारक बनवले. अशा अभिमानास्पद गोष्टी आज आपण पुण्यतिथी सायुज्य सोहळा किंवा हरिहर ऐक्य दिन ह्या दिनी आपण समाजाला सांगावे. प्रत्येक घराघरात, प्रत्येक गावात, शहरात संत शिरोमणी नरहरी महाराज यांची पुण्यतिथी सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन साजरी करावी. आपल्या मुलांना संत शिरोमणी नरहरी महाराज यांचे जीवनपट समजावून सांगावे. मुलांना पंढरपुरात गेल्यावर नरहरी महाराजाचे मंदिरात घेऊन जावे किंवा गावात शहरात जे नरहरी महाराजांचे मंदिर आहेत, कार्यक्रम पुण्यतिथी जयंती साजरी होते अशा कार्यक्रमात घेऊन जावे, जेणेकरून आपल्याही मुलांना आपल्या समाजाबद्दल स्वाभिमान आणि गर्व वाटेल. आज ह्याच दिनी आज एवढेच सांगतो आणि स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी ऋग्वेद सुवर्ण वार्ताच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना परत एकदा संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी सायुज्य सोहळा व हरिहर ऐक्य दिनी सर्वांना विनम्र अभिवादन करतो. धन्यवाद. जय नरहरी.